आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 साजरा होण्यास अवघे 50 दिवस असताना नाशिकच्या पंचवटीतील गौरी मैदानावर योग महोत्सव 2025चे आयोजन करण्यात आले। या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे मोठा कार्यक्रम पार पडला। भारतीय परंपरेचा अनमोल ठेवा असलेली योग विद्या आज संपूर्ण जगासाठी आरोग्याचा आधार बनली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून जागतिक स्तरावर पोहोचलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नाशिकमध्ये आज भव्य कार्यक्रम पार पडलाय। केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे नाशिकच्या गौरी पटांगणावर योग दिनाचा 50वा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांनी योग संगम पोर्टलचे उद्घाटन केले। जगभरातील नागरिकांसाठी योग विद्या आरोग्यदायी आधार ठरल्याचं प्रतिपादन प्रतापराव जाधव यांनी केलं। नाशिकसारख्या आध्यात्मिक शहरात गोदावरीच्या काठावर हा कार्यक्रम होणं ही समाधानाची बाब असल्याचं त्यांनी सांगितलं। तसेच कुंभमेळ्यासारखा आध्यात्मिक उत्सव जसा आस्था आणि परंपरेचा संगम आहे, तसाच योग आरोग्य, संस्कृती आणि एकतेचा संगम ठरतो। वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना योग दिनाच्या माध्यमातून साकारली जाते, असंही यावेळी ते बोलले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून एक पृथ्वी एक स्वास्थ्यासाठी योग ही संकल्पना मांडली आहे। त्यामुळे जागतिक आरोग्यासाठी भारताचा दृढ निर्धार अधोरेखित होतोय। या कार्यक्रमाला खासदार भास्कर भगरे, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त प्रवीण गोडाम, आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानिटकर, मोरारजी देसाई, योग संस्थेचे काशीनाथ समगंडी आणि योग विद्या गुरुकुलचे डॉक्टर विश्वास मंडलिक उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान योग संगम पोर्टलचं उद्घाटन झालं। यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि विविध योग प्रात्यक्षिके सादर केली। कार्यक्रमाच्या प्रारंभी आयुष मंत्रालयाच्या संयुक्त सचिव मोनालिसा दास यांनी प्रास्ताविक करताना योगाच्या जागतिक महत्त्वावर प्रकाश टाकला। नागरिकांच्या मोठ्या सहभागातून योग दिनाचा हा कार्यक्रम एक जागतिक उत्सव ठरल्याचं स्पष्ट झालंय। तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून योग दिन एक जागतिक उत्सव ठरत असल्याचं प्रतिपादनही करण्यात आलं। नाशिकच्या पवित्र गोदावरी तीरावर झालेला हा योग सोहळा आरोग्य आणि एकतेचा संदेश देणारा ठरलाय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।